आज तिसरा दिवस आहे आणि मला अजून आंघोळ नाही करायला लावली कारण की आता असं हे ना अजून टाके वगैरे आहेत ना. जर बाळाला नीट नाही ना सांभाळत आलं तर 3-4 दिवस ठेवणार. मग ट्रेनिंग पूर्ण करलं मी पूर्ण लवकर एका दिवसातच सांभाळणार आहे. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असते ना तर खरंच आमचे धागे दणाणले असते. इतकी आमची कंडिशन क्रिटिकल झालेली होती. वरण भात मेथीची भाजी, त्याला म्हणलं ज्वारीची भाकर द्यावा, आता दूध फुटायची वेळ झाली ना तर त्यामुळे ज्वारीची भाकरी आणली तिला. आता माझ्या आरामाचा टायमिंग आहे म्हणून मला हे सगळे झोपायला पाठवतात 1 तास. आता मी जाणार 1 तास झोपणार कारण की आता मला 5 वाजता परत बाळापाशी जायचं आहे. माझं कुटुंब आज मोठं होत चाललंय. त्याच्यात मला खूप अभिमान वाटतो कारण आम्ही तिघं होतो. तिघाची पायल झालं, आम्ही 4 आता 5 जण झालोय. तर मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतोय. हाय हॅलो नमस्कार, कसे तुमचं पहिल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मीच चाललोय आज टाकाटाक. तुम्हाला मी टाकाटाकच दिसणार नाही टाकाटाक आज उद्या काल आजच्या ब्लॉग मध्ये. केस वगैरे एकदम व्यवस्थित बसतात. मम्मीची चालली गडबड आणि चाललोय आता आम्ही हॉस्पिटलमध्ये. मी सकाळी माझी मार्केटिंग वगैरे करून आलो, आज गिऱ्हाईक वगैरे देऊन आलो. आता साक्षीची गाडी घेऊन चालणार आहे. सकाळ सकाळ साक्षी आणि साक्षीची मम्मी आली होती त्यामुळे आम्ही आता 12 वाजता पाहायला जेवण घेऊन चाललो. त्यांनी नाश्ता आणला होता पाहायला. बघा आता काय मम्मीने काय काय जेवण केलं ते मम्मी सांगालच तुम्हाला. पण जर मम्मीची चालली गडबड, उशीर झाला जरा 12 वाजल्यात. आपल्या बाळाच्या मम्मीला भूक लागली असेल तर चलो आता बाळाची आजी हळूहळू डबल भांडी, स्वयंपाक केला, पायाचा स्वयंपाक केला, घरातल्यांचा स्वयंपाक केला, घरातल्यांना खायला पियाला घातलं. येस आणि आता मग टिफिन घेऊन आता चाललोय. आता मी बसन दिवसभर मग येस. तरी एवढी गडबड असते बाळातीच्या. तुम्हाला तर माहिती बाळातीन म्हणल्यावर हॉस्पिटलमध्ये असल्यावर कशी गडबड असते ती आता ही आमची गडबड चालली. माझी झालं उरकलं सगळं, किचन उरकून दिलाय. आता बाकीचं सगळं माझं जाऊन करण. येस कल्पना करते आता सगळं. आता पण सगळं सोडून जाऊ शकत नाही ना मी. त्यामुळे मला थोडंफार आता एवढं तिला कसं रेटणार काम. संध्याकाळचं काकूच बघते सगळं. हो बाकीचं मग संध्याकाळी जमून आल्यावर नाही होत मला संध्याकाळचं. मग ती बघते संध्याकाळची. पण मी आल्यावर रात्री भांडी घासली पण तिला नोकरी जड भारी काम. काकूची पण मदत होती खूप मम्मीला आणि त्यामुळे मम्मी जरा रिलॅक्स थोडीफार. नाही तर मम्मीची काही दगदग झाली असते. दगदग झाली ती चिडची झाली असती. चिडची झाली असती तर मग बंद झाली असती. काय सांगायचं. चला आता निघतो आम्ही घरातून आणि भेटू आपण इथं आज पाहायला. तुम्ही पण भेटाल नक्की पाहायला. पावर बघा मम्मीची पावर घ्यायला लागली आता तिथं. अरे पण तिथं आज रविवार आहे, दिवसभर नाही बसून देत वाटतं. तेच आज रविवार आहे. ते ज्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं ना तिथली सिस्टीम खूप वेगळी आहे, खूप स्ट्रिक्ट आहे. विनाकारण कोणाला बसू देत नाही, विनाकारण तर गर्दी करून देत नाही. पेशंटला निवांत आणि शांत स्पेस देतात. कारण एकाच्या फॅमिलीमुळं शेजारच्या बेडवरच्या पेशंटला पण खूप त्रास होतो. आपण बघितलं खूप वेळा. एकाचे सगळे बेड आले की शेजारचं पेशंट असतं त्याला त्रास होतो, त्याला इरिटेट होतं नाही का. प्रत्येकाचा वेगवेगळा स्पेस असतो आणि सगळे एकाच वॉर्डमध्ये असतात ना. आणि मला पण एक सांगायचंय की जर कुणी पुण्यात असेल राहायला ना, जसं की स्वारगेटच्या आसपास बिबवाडी असे ह्या एरियामध्ये कोण असेल, पुण्याच्या कुठेही भागात असतील जवळपास, तर खरंच आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं ना त्या हॉस्पिटलमध्ये जर तुमच्या माणूसबळ तुम्हाला कमी असेल ना तर तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये नाव टाकू शकता. खूप छान ट्रीटमेंट देतात आणि पेशंटला इतकं छान हँडल करतात ना की आपल्या नातेवाईकांची तिथं गरजच लागत नाही. आपल्या नातेवाईकांची गरजच भासत नाही तिथं. ते स्वतः तेच नातेवाईक होतात ते डॉक्टर लोक पेशंटची. आणि ना इतकी काळजी घेतात, इतकी केअर करतात ना की तुम्हाला तिथं गेलं की तेच तुमचे आई वडील आणि तेच तुमचे नातेवाईक होतात. तर तुमच्या नातेवाईकांची तुम्हाला गरज लागत नाही, काही नाही. तुम्ही आरामशीर तिथं नाव टाका. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला मी. एक इन्सिडेंट सांगतो मला. काल रात्री पायलची बहीण आली होती राहायला, थांबून नाही दिली त्यांनी अजिबात. नाही म्हणलं कुणीच थांबायचं नाही, आम्ही काय ते आम्ही पेशंटचं बघतो, मी घरी जावा. पायलची बहीण आलेली, पायलच्या बहिणीला घरी पाठवलं आणि तिथे मग पायला बाळापाशी जायचं दूध पाजायला. तर मग काय आलं, त्यांना सांगितलं आता दूध पाजायला जायचं, माझ्यासोबत कोण नाही, मला जाता नाही एकटीला. तर ते डॉक्टरने स्वतः ते व्हीलचेअर आणली आणि स्वतः डॉक्टर पायला नेलं. पायला बसवलं व्हीलचेअरवरती आणि व्हीलचेअरवरती पायला बाळापाशी घेऊन गेले. तिथं आमची काहीही गरज लागली नाही. सकाळी पण 5 वाजता बाळ दूध पाजायला जायचं होतं. सकाळी पण 5 वाजता त्यांनी व्हीलचेअर आणली, व्हीलचेअर पायला बसवलं आणि पायला तिथे घेऊन झाले. तर आता तुम्हाला प्रतीक सांगत असेल की बाळाला दूध पाजायला जायचं, तर काय कारण झालं. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा पायलचे, तर तुम्हाला तिची सिच्युएशन कळलं की काय नेमकं आमच्या सोबत झालं आणि काय घडलं, काय बाळ कुठे आहे, पायल कुठे आहे
आणि काय कंडिशन आमच्या सोबत झाली ते आम्ही तुम्हाला नंतर सांगू. आणि त्या कंडिशनला आम्ही आज जसं की पैशा बाबतीत आम्ही वाचलोय. तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये असते ना तर खरंच आमचे धागे दणाणले असते. इतकी आमची कंडिशन क्रिटिकल झालेली होती. आणि पैसे वाचले, आमचे माणूसबळ वाचले आणि ट्रीटमेंट खूप छान भेटली. तर तुम्ही आवश्यक पायलचे ब्लॉग बघत राहा, तुम्हाला अपडेट मिळत राहील प्रत्येक वेळेस. तेच म्हणजे जे सांगायचं ना, मी तुम्हाला काल परवाच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं काय झालं, कसं झालं, काय झालं. की तुम्हाला आम्ही पायल घरी आल्यावर बाळासोबत ते पायलसोबत बसूनच सगळं पायलचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करू आपण. फक्त आतापर्यंत आम्ही काय करतो, काय आपलं ब्लॉगिंग तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपण ब्लॉग करतोय. नाहीतर खूप आता आपले नाते ब्लॉग बघतील, म्हणतील काय यांचे चाललंय नुसतं ब्लॉगिंग. ते आता ही एक मेमरी, एक डॉक्युमेंटरी ही आम्हाला लाईफ टाईम आमच्या आयुष्यात आमच्या स्मरणात नसं राहत असेल तरी पण ते आम्हाला टीव्हीवर उद्या चालू करून टीव्ही आम्हाला बघता येईल की आम्ही असं तव घालतो, असं तसं झालं होतं. ही गोष्टी खूप आठवणी राहतात माणसाच्या. आता पूर्वीच्या माणसाचा तुम्हाला तुमच्या आजोबाचा फोटो स्वतःचा म्हणलं तरी ते सापडत नाही. आता आम्ही आमच्या एवढ्या आठवणी आम्हाला मात्र आणि एक दुसरी गोष्ट कशी माहिती आहे का, मेन गोष्ट महत्वाची, पायलचे बहुतेक ब्लॉग आहेत ना प्रेग्नेंट असलेल्या मुली पण ब्लॉग बघतात. हो, तर तुम्ही ते ब्लॉग बघता तर तुम्हालाही त्याचा नॉलेज येईल की कशापासून काय होतं आणि काय झाल्यावर काय होतं. तर तुम्ही पण ह्या गोष्टीचा शिकून घेता तुम्ही पण. तर पायलचे ब्लॉग बघत राहा, तुम्हाला त्यातून कळण. बरेचशाच मी बघितल्यात कमेंट मुलींच्या. आज 3रा दिवस आहे आणि मला अजून आंघोळ नाही करायला लावली कारण की आता असं हे आहे ना, अजून टाके वगैरे आहेत ना, ती पट्टी वगैरे नाही काढली. पण उद्या माझी पट्टी काढणार आहे टाक्यांची, मग त्याच्यानंतर मी आंघोळ करू शकते. मग आज मी फक्त कोरडा बाथ घेतलाय, ओल्या कपड्यांनी का अंग वगैरे पुसून घेतले कारण की बाळाला फीड करायला मला जावं लागतं तिकडं. आणि आता प्रतीक आल्यामुळं मी चालली आहे चालत मस्त की त्यासोबत डायपर घेऊन. मला डायपर चेंज करायला पण लावतात तिथं, ट्रेनिंग दिलं तुला आहे बाळा कसं फुल ट्रेनिंग. आणि जर पूर्ण अशा घरी सोडत नाही. आणि मला सांगितलंय काय माहिती, आणि काय सांगितलं माहिती का, जर बाळाला नीट नाही सांभाळता आलं तर 3-4 दिवस ठेवणार. मग ट्रेनिंग पूर्ण करलो मी पूर्ण लवकर एका दिवसातच सांभाळणार आहे. मला सांभाळले आधी पण चाललं आम्ही बाळाला भूक लागली असं म्हणून चाललंय. सोडलंय बाळापाशी मी आता. पाहायला जाईल तिला 1-1.5 तास लागेल तिथं. त्यानंतर तिथे जास्त संडे असल्यामुळे जास्त वेळ थांबवून देत नाहीत, भेटून देत नाही. पेशंटची डॉक्टर सगळी काळजी घेतात, तुम्हाला सांगितलं तसं काय. बघू आता आपण काय होतं आहे. पाहिली ती जास्त आपण पायला बोलू पण देत नाही. पायला मी 10 वेळा सांगते बोलू नको तुझं डोक्यात सगळं गेलं तर आयुष्यभरासाठी डोकंदुखी होईल. तर पायला सांगितलं पायला प्लीज जास्त बोलू नकोस, आयुष्यभरासाठी दुखणं घेऊ नकोस तू. मामाला त्यामुळेच टेन्शन आलं होतं. सगळं मी हँडल करणार ब्लॉग काही दिवस पाहिजे तर तुम्हाला पायल थोडीच बघायला भेटणार. मी तुमच्यासाठी पाहिलं घेतो, बाकी काय नाही. चला आता आपण परत आपल्या तिकडे जाऊ. मम्मी पायलची मम्मी, 2 मम्मी आणि साक्षी बसल्यात. तर चला आता. हे बघा मम्मी मला मस्त घेऊन आली आहे मेथीची भाजी चुरून दिली मम्मीने. आता मेथीची भाजी काय आणले, वरण, मेथीची भाजी. जरा म्हणलं ज्वारीची भाकर द्यावा, आता दूध फुटायची वेळ झाली ना, तर त्यामुळे ज्वारीची भाकरी आणली तिला. आणि मी घरी जेवून झाले म्हणून आता मी पण ज्वारीची भाकरी. हे सकाळी चालते साक्षी हे, आणि मग हे आता आलेत. दुपारची ड्युटी, सकाळची ड्युटी, अशी ड्युटी लावली. रात्रीची ड्युटी. आता बघू कोण कोण आहे. आज संडे ना, तर मला बघायला मावशी ते पण येणार आहेत असं वाटतंय ना. येतील ना, त्यांना पण मला भेटायचं आहे. पण आता कसा प्रॉब्लेम आहे, तो हॉस्पिटलमध्ये ना जास्त गर्दी नाही करून देत. आणि गर्दी करायची असून आता असं बसायचं बाहेर येऊन. मग मी बाहेर येऊन बसली यांना भेटण्यासाठी. आणि आज संडे, संडेला तर एवढं स्ट्रिक्ट केले बापरे. आज आता उद्यापासून आमची बाळा ती एकटीच राहणार आहे. उद्यापासून एकटी ना, नाही जेवायला बाहेर येऊ शकते ना. हो, तुमच्यासोबत गप्पा मारायला येणार आहे. हा, उद्याचं उद्या बघू आज नशीब शिकले माझं. उद्या म्हणून जाईल बघायला. हा बाबा, म्हणजे त्यांना सवय होती 1 महिन्यात अगोदरच डॉक्युमेंट सांगायचं. हा. हर्षू पण आलाय माऊला भेटायला, बाळाला भेटायला. काय हर्षू? हा, हर्षू पण आला भेटायला. हर्षू मम्मी, हर्षूचे पप्पा आल्यात. आणि पायल अजून काय की आली नाही, जेवण झालं होतं मग अशी जेवण करत होती. जेवण झाल्यानंतर ते अजून आले नाही. पायला बाळा दूध पाजायला गेली, त्यानंतर काय परत आलीच नाही अजून. तर चला आता होती. तू बाळाला काय गिफ्ट का आणलं मला सांग पहिलं. बाळ तुला कधी मारलं बाळाने?
12 वाजता मारलं होतं. तू अजून बाळाला बघितलंच नाही. तू बाळाला आतापर्यंत गिफ्ट आणलं पाहिजे होतं ना. मी त्या पोलिसांना डॉक्टरला मारलं. बाळाकडे गेलं मी. तुला बाळाला बघायचं आहे ना. नाही बघितलं मी. बघितलं आणि पायल माऊला बघितलं. तू तर मला खोटं लय बोलतो तू. सांगू का सगळ्यांना हर्ष खोटं बोलतो म्हणून. हा हां तू मावाला म्हणा ना मावाला बघायचंय मावाला बघायचंय. हा बघितलं. खोटं लय बोलतो तू. माऊ तुला होय हर्षो माऊ तुला बघून हा रडलच. कोण तुला बघून माऊ हसू नाही रडल. हसू रडल्यावर मला मारायचं. बरं तुला मारणार हा मी. बाळाला काय गिफ्ट द्यायचं आपल्याला. नाव काय ठेवायचं बाळाचं. पिल्ली. पिल्ली. हा बरं आपण पिल्ली नाव ठेवू. आणि पिल्ल्या ठेवल्यावर पी म्हणजे पी से पायल, पी से प्रतीक आणि पी से पिल्ली. हा तर कधी येते माऊ काय माहिती आता. असं अशी गेली ना ती तिकडं लय वेळ येतच नाही. लय कंटाळा येतो माणूस पाहिजे तर फार. तर आता हर्षला मॅगी खायची म्हणून आपण खाल्लं का नाही. मॅगी खाणार नव्हतं पूर्ण. खाणं मला पण देणार थोडी. चुप. का बाळाला मागितल्यावर त्याला तोंडात ठेवलं. असं बोलणार तू बाळाला. त्याच्या तोंडात मॅगी घुसवणार खायला. आणि बाळ रडल्यावर त्याला मी मारणार. तू बाळाला मारणार आमच्या. हा मी तुला मारलं होतं का. मारलं. कधी मारलं होतं मी तुला. तुम्ही मला खाली फेकून मारलं होतं. तिकडून बघ तिकडून खाली. खोटं बोलतो खोटं बोल. लय खोटं बोलतो. तू खोटं बोलतो. हां तू खोटं बोलतो. तू खोटं बोलतो. तू खोटं तू येतो ना मग आमच्या घरी आता बाळाल्यावर. हा बाळाल्यावर आमच्या घरी येणार ना आता. बिलकुल नाही. का बिलकुल नाही. का नाही. बिलकुल तुला नाही आवडत का आमचं बाळ. बिलकुल नाही. तुला आमचं बाळ नाही आवडत. बिलकुल नाही. आणि बाळाने मोमोज आणल्यावर बिलकुल खाणार. वाह क्या सीन है. आता कशी पलटी मारली. हम्म. मोमोज याला मोमोज लय आवडतात. लगेच मोमोज म्हणलं की मग कशी पण नाही करत होता. मोमोजचं नाव काढलं लगेच हा करायला लागला. हो बिलकुल नाही लगेच बिलकुल खाणार. बाळाला पण मोमोज आणू आपण मग. बिलकुल नाही. तुला हा हा हा. बाळ म्हणलं तुला हर्षू दादा जर मोमोज खा तर त्याच्या तोंडात टाकलं. बाळाने तुला आणलं मोमोज. तू आणणार ना बाळाला मोमोज. बिलकुल नाही. हां 2 मिनिटाची मॅगी किती वेळ नाही तर काय लय वेळ लागतो. पण 2 मिनिटात बनतच नाही ना. आताच बाळ गेला आतमध्ये. आणलं होतं मी त्याला. म्हणलं दादाला दाखवायचंय. तर ते म्हणलं की लय उशीर लावायला लागले म्हणून गेलं परत आतमध्ये. आता कधी बघणार तू बाळाला. 12 वाजता. 12 वाजता बघितलं का. 12 वाजता बघणार आहे बाळाला. अरे मग म्हणलं पायलमावाली उड्या मारत आला. पायलमावाली खुश झाले म्हणलं आता काय रिएक्शन देते बघू म्हणलं. भूक लागली सगळ्यांना जेवायला लागलं परत. तिथे तिला मी तर बसली होती. तिला पण भूक लागली होती. इथं हॉस्पिटलमध्ये एका माणसाला राहायची अलाउड नाही आहे. आणि आम्ही बघा किती माणसं आहेत. पण नशीब हॉस्पिटलमध्ये अशी सुविधा आहे की फॅमिलीला एक रूम दिलेला आहे असं साईडला. तिथं तुम्ही खाऊ पिऊ शकता. त्यामुळे आमचं चाललंय. तिथं मला छान झाली चटणी. सगळे मला खायला घेऊन तिखट मस्त एकदम तोंडाला चव झाली. मला खायला घेऊन आले. तू खाते एवढं तिखट पाहिजे. मी थोडी लावून आता नको तिने खाऊ. आणली मम्मी म्हणली खा. लय तिखट आहे पण. नाही मी खाते तिखट. ते बघ मी किती घेते तेवढी. ते बघ चांगलं लागते का. मस्त तोंडाला चव चांगली लागेल. म्हणून मी आणला असं. तिने बघ ना त्यातली मॅगी खाल्ली तर म्हणते माझ्यातली घेतली. रे मला पण पाहिजे थोडी. तू खाणारच नाही सगळी पहिली गोष्ट. सगळी खाणारच नाही नाही. खाणार सगळे. अरे 2 मिनिटाची मॅगी किती वेळ लावला बनवायला. किती वेळ लागला. अर्धा तास लावला बनवायला. किती वेळ पैसे घेतले. 50 रुपये. प्लेन आहे ना. मला फक्त 20 रुपये मी बनवून देईन घरी गेला. मला तर मी तर सगळे जेवायला लागले. मी नाही ना पिऊ शकत लस्सी. नाही थंड आहे ना. दही पण नाही खाऊ शकत घरी आल्यावर. ताक पण नाही पिऊ शकत. मस्त लागते एकदम. बाहेर येणार पोटाच्या. मग येऊ सांगू का यायला परत बाहेर. अरे बाळ पडते अजून. जर मी बाळ काढलंय बाहेर पोटाच्या तर बाळ कुठं आहे ते सांग ना. दुसऱ्या रूममध्ये.
पण बाळाला तिकडे सोडून मी एकटी कशी काय बाहेर येईल? खातो. बाळा पोटात आहे बाळा बाळा पोटात आहे. नाही हो नाही डॉक्टर का बोल का नाही सांगितलं? तू विचार डॉक्टरना, मी नाही बाबा काय सांगू शकत. तूच विचार. चला चला. तर झालंय बाळाचे इथून आले. आज आमचे सगळे घरचे होते, फक्त पप्पा नाही. हा ना पप्पाच नाहीत आणि पप्पाला पण असं झालं की कधी हॉस्पिटलमध्ये जातोय. पण आता काय करायचं ना, आपल्याकडं बघू आता पप्पा कधी येतात. आता माझ्या आरामाचा टायमिंग आहे म्हणून मला हे सगळे झोपायला पाठवत होते 1 तास. आता मी जाणार 1 तास झोपणार, कारण की आता मला 5 वाजता परत बाळापाशी जायचं आहे. मंगळ मावशी ते पण येणार आहेत. माझं फेसबुक कसं झालंय, जर मला उद्या टिकली मला लिपस्टिक एक आण बाबा, लिप बाम आण, काहीतरी आण बाबा. फेसबुक कसं झालंय, 3 दिवस झाला आंघोळ नाही केली मी. आज फक्त मी कोरडं हे घेतलंय, टॉवेलने वगैरे अंग वगैरे पुसून घेतलंय. कारण त्याच्या मागं पण कारण आहे, आता ते तुम्हाला नंतर सांगेल मी. बघू आता कधी सोडतं ते मला घरी. आता मला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहे, जिथं माझं बाळ आहे तिथं मला शिफ्ट करणार आहे. आणि मला लय बरं वाटते, कारण की इथं मला खूप जास्त लांब पडायचं. हा जो माझा वॉर्ड आहे ना तिथं, आणि जो बाळाचा वॉर्ड आहे तो खूप लांब पडतो आहे. म्हणून असा विषय झाला आहे की बाबा कधी मला बाळाच्या इथं शिफ्ट करतं ते, म्हणून मी सांगितले प्लीज मला शिफ्ट करा तिकडं. असं झालं. पाहायला गेली तिथं वॉर्डमध्ये, तिला सलाईन वगैरे लावली पाहिलं आता. तर त्यानंतर परत आता आमचे नातेवाईक परत मावशी वगैरे सगळे येणारे पाहायला भेटायला. त्यानंतर तुम्हाला दाखवत होतं. चला गेली पाहिजे थोड्या वेळात. हॉस्पिटलमध्ये असते तर इथं अलाउड नाही म्हणून सगळी पायलची फॅमिली आली. नाही पण हॉस्पिटलमध्ये नाही जास्त करून नाही, आपली फॅमिली घरची सगळी फॅमिली आली असती. नाही ग, तसं नाही. म्हणजे असं बघा आता आज कसं आहे सगळे एकत्र की वॉर्डमध्ये अलाउड नाहीये पेशंट नातेवाईला का भेटायला, म्हणून आम्ही पेशंटच बाहेर घेऊन आलो. इकडंच खाल्लं इकडंच झोपलो. इकडंच सगळं केलंय आम्ही. आता उद्यापासून नो एंट्री. उद्यापासून आम्ही येणार नाही, उद्यापासून एकटी पाय. पहिल्यांदा बघितला. तर आता आम्ही आलो हॉस्पिटलमधून. आज बनवलं जेवण, आणि आज आम्ही साधं सिंपल बनवलंय. साधं सिंपल असतं. आणि त्यात आमच्या मम्मीचा मोठा कुठं झाला. सांग तू काय कुठं आला फोनचा. त्यामुळे माझे हिडीव येत नाहीयेत. आणि खरं सांगायचं हिडीव बनवायला ताकद पण नाही ती. ते काय ते कारण तुम्हाला नंतर कळणच. त्यामुळे मी हिडीव आज किती झाले, 4 दिवस झाले हिडीव नाही येत माझे. बनवून हिडीव आता नवीन उमेदीने आणि नवीन काय म्हणतात त्याला, प्रोत्साहाने हो, त्याने मी हिडीव छान बनवून आता हिडीव. तर तुम्ही माझ्या आयडीला फॉलो करत राहा. तू झाले कधी सांगितलंच नाही. हो, पण मी झालंय ते पण काय सांगितलं नाही ना मला. झालं मेन हे बघा, हा दवाखान्यात गेले, टिफिन ह्याच्यावर पडला तर डिस्प्ले गेला. त्यामुळे पण 2 दिवस फोन बंदच होता माझा. तर आता झालाय चालू. खर्च वाढवलाय फोनने. खर्च फोननी वाढवला, पायलनी नाही वाढवला, माझ्या फोननी पण वाढवलाच. तुम्हाला ज्यावेळेस आम्ही स्वागत करू त्यावेळेस तुम्हाला कळणच की आम्हाला नक्की आमच्या घरामध्ये कोण पाहुणा आलाय. कोणी येऊ पण पाहुणा तर आलाय. आम्ही 4 होतो, 4चे आम्ही 5 झालोय. आणि आमचं कुटुंब आता वाढलं. 5 झालाय. आता ही मूठ बनायची बाकी फक्त आता. हो, तर माझं कुटुंब आज मोठं होत चाललंय. त्याच्यात मला खूप अभिमान वाटतो, कारण आम्ही तिघ होतो. तिघाची पायल झालो, आम्ही 4, आता 5 जण झालोय. तर मला ह्या गोष्टीचा आनंद वाटतोय की माझी फॅमिली आता वाढत चालली. आणि मला ह्या गोष्टीचा खूप दिवसापासून वाट पाहत होते मी की माझी फॅमिली कधी मोठी होणार. नाहीतर आम्ही 4 लोक, पहिले तर 3 लोक 3 कोपऱ्यात बसत होतो, आता 4 लोक 4 कोपऱ्यात बसत होतो. व्लॉगिंगमध्ये आम्ही एकत्र येतोय. आता आमच्या 4ही मध्ये आमचं घरात मध्ये येणार आहे ना, त्याची खुशी. तेच मी आता म्हणलं आता हे 5-4 असे एकत्र येणार आहेत. हो, हा, म्हणजे कोण मोबाईल एका कोपऱ्यात नसणार, काय नसणार, 4 कोपऱ्यात ना आमचे एकत्र येणार. इथं येणार आहे, तिथं अशी जवळ. तर ते वेगळंच आहे आमचं काहीतरी. ते तुम्हाला बघायला मिळणारच. इथून पुढे आमची इन्स्टंट ट्रिक काय म्हणतात त्याला, एकदम इंटरेस्टिंग वेगळे मला शब्द बोलता येत नाही, तसे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. आणि आवश्यक बघत राहा, फॉलो करत राहा, बघत राहा, तर तुम्हाला कळणं आमची जनरी सगळी पुढची पण खूप छान येतील आता एकदम पुढचे ब्लॉग. तर आज केलं जेवायला काय जेवायला गेला? आज केलाय मी सांबार भात. कारण आम्ही आज हॉस्पिटलमध्ये होतो, तर तिच्या बहिणीने पण डबा आणला, तिथं खाल्ला. मी पण डबा नेला होता, मी पण खाल्ला. परत थोडेसे बाहेरनं पण काही मागवलं. आमच्या हॉस्पिटलमध्ये नुसती पार्टी झाल्यासारखं चाललंय.
म्हणजे आजच हा, आजच 2 दिवस नाही, 2 दिवस आम्ही डिप्रेशन मध्ये होतो. भरपूर डिप्रेशन म्हणजे आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं. आज आम्ही खुश होतो आणि आज आम्ही एका रूम मध्ये बसून सगळी फॅमिली जवळ आम्ही 5-6 जण होतो फॅमिली. आणि मग असं झालं की आम्ही जण काय पिकनिकलाच आलोय. तर तिच्या बहिणीने थोडीशी मस्तपैकी जेवण आणलं होतं, मी इकडनं नेलं होतं, थोडं बाहेरनं मागवलं, छानपैकी आज जेवण केलं. तर भूक नव्हती त्यामुळे भात सांबर 1 नंबर केला. येस, Yes. पोट भरून खावा. हो अजून पण पप्पांनी काय पाहायला बघितलं नाहीये. हो. आणि पप्पा काय म्हणतात मला माहिती का, हा. तुमचे काका मला काय म्हणतात, म्हटलं बाळाला पाहायला भेटायला चला, तर मला कोण नेते बाबा. ठीक आहे, त्यांनाही त्यांच्या सुनेला भेटायचंय, त्यांनाही त्यांच्या मुलीला भेटायचंय, तर त्यांना घेऊन जा. हा, येस. सून आणि मुलगी त्यांनी पाहायला कधी सून म्हणले की मुलीला भेटायचंय त्यांना पण त्यांच्या. तर पाहायला पण आतुरता आहे की पप्पांनी पण मला बघायला यावं म्हणून. तर नेईल मी. तिला म्हणलं होतं संध्याकाळी पप्पा तूच जा पाहायला भेटून या, हम्म. लवकर घरी या. म्हणजे मी दुपारी जाऊन येईल एक राऊंड मारून उद्या. तर आता आम्ही जेवण करतो. आता आम्ही तिघच आहे, हे दोघं मायले कुठं काय करतात काय माहिती. तर जेवण घेतो आता आम्ही, जेवल्यावर बोलूच.